स्वीकार आम्ही केलेला आहे. संस्था एक अतिशय चांगल्या मार्गस्थ झालेली आहे की एक काळ या पतसंस्थेला अचानक थांबा आला होता, परंतु आपले साहेबरावजी तसेच अनंतराव गांधी या काही व्यक्तींनी पुन्हा एकदा एकत्र येऊन या संस्थेला एक ऊर्जावस्थेत आणून पुन्हा एकदा लोकांच्या सेवेमध्ये उभं केलेलं आहे. खरोखर मी सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण एक चांगलं कार्य, तुम्हाला संचालक मंडळ सुद्धा खूप चांगलं मिळालेलं आहे. सगळं संचालक बोर्ड तुमच्या बरोबर आहे साहेबराव, आणि ते सर्वजण एकत्र येऊन इथं या ठिकाणी संपूर्ण सामाजिक उत्सव आणि त्याचबरोबर सभासदांचं आणि ठेवीदारांचं हित जोपासण्यासाठी आपण चांगलं कार्य करत आहात. मी आमच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आणि अशीच वाटचाल आपली चालत राहो, आपली प्रगती ही नेहमी मार्गस्थ होत राहो हीच अपेक्षा या ठिकाणी हे करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा आणि धन्यवाद. असे स्वामी विवेकानंद यांची 12 जानेवारी जयंती, त्यांचा तो जन्मदिवस, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी आहे. आणि या निमित्ताने आज आपण छोटेखानी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या जयंतीच्या बरोबरच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे ते म्हणजे सर्व पत्रकार, आणि या पत्रकार मित्रांचा हे सत्कार, हेतूचे सन्मान आपल्याकडून व्हावा या उद्देशाने स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं हा योगायोग साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रथमतः या पतसंस्थेच्या चेअरमन, सचिव आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आपले आभारही मानतो. आज विवेकानंदांच्या बाबतीत बोलण्यासारखं खूप आहे, पण त्यासाठी आपण फार वेळ घालवला. इतर आपल्याकडे मान्यवर आहेत, त्यांचे विचार जरा आपण ऐकूया. तर स्वामी विवेकानंदांनीच शिकागोच्या धर्म परिषदेत, आपल्याला माहिती आहे की जागतिक धर्म परिषद सर्व धर्मांची भरली होती, आणि त्या सभेमध्ये एकच वाक्य उच्चारलं की माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. जगातल्या मानवांना कधीच कोणी दुसरे जण बंधू आणि भगिनी म्हटले नव्हते. ते एक वाक्य उच्चारल्याबरोबर जवळपास 2 मिनिटं सभागृहामध्ये टाळ्यांचा प्रचंड असा कडकडाट चालू होता. आणि त्याच नंतर त्यांचे जे स्वतःचं स्पीच झालं, भाषण झालं, त्यातून भारतीय संस्कृती आणि विशेषतः हिंदू धर्म याविषयी त्यांनी जगाला त्याचं तत्वज्ञान पटवून देण्याचं महान असं काम केलं. आणि त्या काळात ते अमेरिकेत बऱ्याच वेळ राहिले. नंतर अमेरिकेतल्या विविध विद्यापीठांनी त्यांना भाषणासाठी बोलावलं, किंवा तिथे 3 ते 6 महिने ते लेक्चर ते विद्यापीठात देत राहिले. आणि खऱ्या अर्थाने असं विद्वान माणूस, केवळ 39 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण त्या 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा जर आपण पाहायला गेलो, आत्ताच योगायोगाने तामिळनाडूमध्ये आम्ही 1 महिन्यापूर्वी त्यांच्या पवित्र अशा समाधीचं दर्शन घेऊन आलो. तर एक आणि खऱ्या अर्थानं युवा दिन आज शासनाने मांडलेला, आणि या युवा दिनाच्या निमित्तानं आणि पत्रकारांचा सत्कार करायचा त्या दिवशी म्हणलं आपल्याला करायचे बोलू, आपण स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशीच बोलू. कारण 6 तारखेला 6 जानेवारीला भरपूर गर्दी असते आणि मंडळी वाटायला येत नाही, पण योगायोगाने आज सगळे या ठिकाणी आले आणि आमचा उत्साह वाढवला. त्याबद्दल मी प्रथमतः सर्व पत्रकार मित्रांचे सगळ्यांचे जे आपले त्यांचे सर्वांचे मी या ठिकाणी स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीने आभार मानतो. स्वामी विवेकानंद पतसंस्था आता आज मार्च पूर्वी 3 शाखांचं उद्घाटन या ठिकाणी आस्था गावाशी, कोलारा शेजारी केलं. या 3 ठिकाणी आता काम चालू आहे. थोड्या दिवस फर्निचरचं काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपण काम चालू करणार आहोत. स्वामी विवेकानंद पतसंस्थेची स्थापना 1990 साली झाली आणि आजपर्यंत आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. साधारण 26-27 कोटीच्या ठेवी या संस्थेच्या झालेल्या आहेत. आणि आज सहकार क्षेत्रामध्ये अशी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे, तरी कोण काय होईल काय सांगता येत नाही. अशाही कालखंडामध्ये राहता शहराच्या परिसरातील जनतेने या संस्थेवर विश्वास टाकून या ठिकाणी आज
आपण या ठिकाणी स्वामी विवेकानंदाचं नामही काफी असं म्हटलं तर वावगं ठरणार. मी जाहीर करतो चेअरमनच्या परवानगीने आणि तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद.